नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका. रंगोली आर्ट गॅलरी या माझ्या चॅनलमध्ये मी अक्षय तृतीयेच्या दिवशी काढायला एक रांगोळी घेऊन आलेली आहे. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर घराच्या प्रवेशद्वारावर आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढली जाते. रांगोळी ही समृद्धीचे व सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीयेला धनकलश किंवा कलश रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. धनकलश रांगोळी घरातील सुखसमृद्धी आणि आनंद वाढवण्यासाठी काढली जाते. अशीच धनकलश रांगोळी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहेत. चला तर मग ती कशी काढली आहेत आपण हे बघूया. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा मी काय केले, सर्कलमध्ये डार्क ब्ल्यू कलर टाकला. डार्क ब्ल्यू कलर याकरिता घेतला की आपण जे कॉईन्स काढू किंवा कलश काढू त्यावर हे उठून दिसलं पाहिजे, म्हणून मी तो ब्ल्यू कलर घेतला. त्यानंतर आपण रेड कलरच्या बॉर्डरमध्ये पहिल्यांदा कलश काढून घेतला. त्या कलशाच्या आत थोडासा ऑरेंज, फेंट ऑरेंज आणि येलो कलरचं शेड देऊन त्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढलं आहे रेड कलरचं. आणि रेड कलरच्या स्वस्तिकच्या चारहीमध्ये छोटे छोटे 4 डॉट्स दिलेले आहेत. त्यानंतर येलो कलरमध्ये मी कॉईन्स काढले आहेत. आपल्याला धनकलश काढायचा आहे तर त्याच्यामध्ये मी कॉईन्स काढले आहेत. ते खालपर्यंत असे आलेले आहेत. त्यानंतर आपण जो ब्ल्यू कलरचा सर्कल काढलेला आहे त्या पूर्ण सर्कलच्या भोवताल पिंक कलरमध्ये डॉट देऊन दिले आहेत. त्या सर्कलच्या खाली परत एक वाटी ठेवून वाटीच्या गोल आकारामध्ये ऑरेंज येलो कलरचे डॉट्स देऊन तिथे फ्लॉवर तयार करून घेतले आहेत. बघा, आता चम्मचच्या साहाय्याने आपण त्याला फ्लॉवर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मधात मोठं फ्लॉवर घेतलं, त्याच्या 2 बाजूला छोटे छोटे 2 फ्लॉवर घेतले. त्याच्यासाठी मी फ्लॉवर तयार करण्यासाठी मी बांगड्यांचा वापर केला आहे. 4 बांगड्या, 2 या साईडला आणि 2 या साईडला करून त्याच्यामध्ये काही डॉट्स टाकून घेतलेले आहे. 4ही बांगड्यांच्या मध्ये गोल गोल असे डॉट्स टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर गोल चम्मचच्या साहाय्याने त्याला फ्लॉवर तयार करून घेतला आहे. मोठ्या फ्लॉवरला मी वेगळ्या प्रकारे बनवलं आणि जे छोटे आहेत त्याला वेगळ्या प्रकारे फ्लॉवर बनवला आहेत. याला मी ओढून घेतला आहे, मोठ्यांना आतमध्ये ओढून घेतलं आहे, तर छोटे जे फ्लॉवर आहेत त्यांना मी बाहेर काढले आहेत. असे मी एक मोठे आणि 4 छोटे असे फ्लॉवर्स तयार करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. त्यानंतर त्या 4ही फ्लॉवर्सच्या मध्ये मी थोडासा ऑरेंज कलरचा शेड दिलेला आहे. 4हीमध्ये ऑरेंज कलरचा शेड दिला. त्यानंतर मध्ये रेड कलरचे छोटे छोटे डॉट्स दिले आहेत. पण त्याआधी मी जे फ्लॉवर बनवले होते 4 त्याला थोडासा वेगळा शेप द्यायसाठी म्हणून मी चम्मचचा जो मागचा भाग असतो त्या मागच्या भागाने मी त्याला वेगळ्या पाकळ्या तयार करून घेतल्या. आता ते खूप सुंदर दिसत आहे फुलं. आणि मध्ये रेड कलर दिला आहे. खूप छान दिसत आहे ते फ्लॉवर्स. 5ही फ्लॉवर्स सुंदर दिसून राहिले आहेत. आता मैत्रिणींनो, जे मी पिंक कलरचे डॉट्स दिले होते त्याला सगळ्याला प्रेस करून घेतलेला आहे. आणि 4ही फ्लॉवर्सच्या मध्ये मी पानं तयार करून घेतली आहेत ग्रीन कलरचे. त्याच्यासाठी मी वरती दोन्ही साईडला 3-3
पानं तयार केलेले आहे तेव्हा 3-3 डॉट मी देऊन दिले आहेत. 2 साईडला 2 आणि 1 मध्ये वरती असे डॉट दिलेले आहेत. जिथे जिथे मला पानं पाहिजे आहेत करायचे आहेत तिथे तिथे मी ग्रीन कलरचे डॉट दिलेले आहेत. बघा जिथे पाहिजे तिथे दिले आहेत. त्यानंतर आता आपल्याला मी उदबत्तीची जी काडी आहे त्याच्या साहाय्याने त्याला फ्लॉवर करायसाठी मी ओढून घेतलेला आहे आणि फ्लॉवर तयार करून घेतलेला आहे. बघा ही रांगोळी माझी तुम्हाला कशी वाटली. ही डिझाईन कालची डिझाईन आणि आजची डिझाईन थोडी मी वेगळी काढली आहेत. काल पण कलश रांगोळीच होती आणि आजही कलश आहेत, पण डिझाईनमध्ये फरक आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कशी वाटली डिझाईन माझी मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठून बघता आणि तुमच्याकडे रांगोळी ही रोज काढली जाते का, तर मला कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू.